शिक्षण सेवक योजनेत सुधारणा. आता जुना शिक्षण सेवक कालावधी गृहीत धरला जाणार. नव्याने लागलेल्या शिक्षकांना होणार फायदा. शासन निर्णय निर्गमित दिनांक 18 फेब्रुवारी 2026. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर शिक्षण सेवक कायद्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे आणि यानुसार जे शिक्षक एखाद्या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधीमध्ये असतील त्यांनी जर नव्याने दुसऱ्या ठिकाणी नोकरी जॉईन केली असेल तर त्यांनी पूर्वी केलेला शिक्षण सेवक कालावधी आता नव्या नोकरीमध्येही गृहीत धरला जाणार आहे. आणि याबद्दलचा GR सुद्धा दिनांक 18 फेब्रुवारी 2026ला निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याबद्दलच सविस्तर आणि परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया शिक्षण सेवक सुधारणा शासन निर्णय काय म्हणतो. तर शिक्षण सेवक योजनेनुसार उमेदवारांना थेट नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती न देता सुरुवातीला 3 वर्ष मानधनावर काम करावे लागते. यापूर्वीचा नियम असा होता की जर एखाद्या शिक्षण सेवकाने 3 वर्ष पूर्ण होण्याआधीच दुसऱ्या शाळेत किंवा पदावर नवीन नियुक्ती मिळवली तर त्याला पुन्हा शून्यापासून 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागायचा. पूर्वीची सेवा मोजली जात नव्हती. मात्र 18 फेब्रुवारी 2026च्या या नवीन GR नुसार हा अन्यायकारक नियम बदलण्यात आलेला आहे. आता नवीन नियुक्ती मिळाल्यास पूर्वीच्या पदावर काम केलेला काळ वजा करून केवळ उर्वरित कालावधीसाठीच उमेदवाराला शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागेल. मग हा निर्णय कोणासाठी लागू आहे? तर हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय खालील संस्थांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांसाठी किंवा लाभार्थींसाठी लागू आहे. याच्यामध्ये राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, 100% अनुदानित खाजगी शाळा, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने आणि सैनिकी शाळा, कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शाळा. याच्यामध्ये महत्त्वाचे बदल किंवा प्रमुख मुद्दे काय आहेत? तर पहिला आहे पूर्वीची सेवा ग्राह्य धरणार. उमेदवाराची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी दुसरा कोणत्याही स्तरातील किंवा माध्यमातील शाळेत विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्याला नव्याने पूर्ण 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. उर्वरित कालावधीची अट. पूर्वीच्या पदावर काम केलेला वेळ विचारात घेऊन फक्त उरलेल्या वेळेसाठीच म्हणजेच उर्वरित कालावधीसाठीच नवीन पदावर शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागेल. त्यानंतर आहे एकत्रित कालावधी 3 वर्षे झाल्यास. जर जुनी सेवा आणि नवीन सेवा मिळून 3 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ पूर्ण होत असेल तर या शासन निर्णयाच्या तारखेला त्यांचा शिक्षण सेवक कालावधी संपेल आणि त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होईल. त्यानंतर आहे नियमांची अंमलबजावणी. या नव्या तरतुदीला बाधा आणणारे जुने नियम त्या मर्यादेपर्यंत निष्प्रभ किंवा रद्द समजले जातील. मग आता हा लाभ मिळेल कोणाला? लाभ कोणाला मिळणार? तर सध्या कार्यरत शिक्षण सेवक. हा GR ज्या दिवशी निघाला म्हणजेच 18 फेब्रुवारी 2026ला त्या दिवशी ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ त्यांनाच या सुधारणेचा लाभ मिळेल. लाभ कोणाला मिळणार नाही? तर ज्या उमेदवारांचा 3 वर्षांचा कालावधी या तारखेपूर्वीच पूर्ण झालेला आहे आणि ज्यांना नियमित नियुक्ती मिळाली आहे त्यांना या निर्णयाचा पूर्वलक्षी प्रभावाने कोणताही लाभ मिळणार नाही. यासाठी आवश्यक अटी किंवा पात्रता काय असणार आहे? तर उमेदवाराची नवीन नियुक्ती ही विहित मार्गाने म्हणजेच प्रॉपर चॅनलने झालेली असणे अनिवार्य आहे. दोन्ही नियुक्त्या जुनी आणि नवीन वर नमूद केलेल्या शासन मान्य व 100% अनुदानित संस्थांमध्येच असाव्यात. या पद्धतीने जर त्यांच्या नियुक्त्या झाल्या असतील तर त्यांना या नवीन निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ज्या पद्धतीने एकंदरीत ज्याच्या अनुषंगाने एखाद्या शिक्षकाने पहिल्या संस्थेमध्ये किंवा पहिल्या ठिकाणी 3 वर्षाच्या कालावधीपैकी काही कालावधी पूर्ण केला असेल तर
नव्याने त्या ठिकाणी तो जो रुजू झालेला आहे त्या ठिकाणी त्याला फक्त उर्वरित कालावधीचाच शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करायचा आहे आणि नंतर तो नियमित वेतनश्रेणी घेऊ शकेल. तर एकंदरीत अतिशय महत्त्वाचा हा एक GR शासनाने काढलेला आहे आणि त्याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतली. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. TETसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी TETचे सर्व विषयांचे अत्यावश्यक अतिशय महत्त्वाचे येऊ शकणारे संभाव्य प्रश्नांचे व्हिडिओज माझ्या या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे सर्व विषयांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.